दम नव्हता तर उभा राहायचं नव्हतं ना मग. हा मी पण दाखवलं असतं माझी ताकद. मला 2:36 मालोजी राजेंचा फोन आला. त्यांनी सांगितलं की आम्ही माघार घेतोय. मी म्हटलं की असा निर्णय घेऊ नका, कारण एक उमेदवारी बदलून दुसरी उमेदवारी काँग्रेस पक्षानं माझ्यासारख्या नेत्यावर विश्वास ठेवून दिली आहे. मी म्हणालो की काहीही संकट असू द्या, असा निर्णय घेऊ नका. शेवटी ज्यावेळी निवडणूक लागते त्यावेळी ताकदीनं निवडणुकीत उतरत असतो. तुम्हाला विश्वास देतो, कसलीही काळजी करू नका. तुम्हाला काही झालं तर जबाबदारी बंटी पाटलांची असेल. त्यानंतर मी फोन बंद केला आणि ताबडतोब कलेक्टर ऑफिसला गेलो. तिथून पुढचा व्हिडिओ आपल्याकडे आलेला आहे. हे शब्द आहेत कोल्हापूरच्या बंटी पाटील यांचे, अर्थात सतेज पाटलांचे. नमस्कार मराठी मंडळीवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. विधानसभा निवडणुकासाठी अर्ज मागे घेण्याची काल दुपारी 3 वाजेपर्यंत मुदत होती. राज्यभरात अनेक बंडखोर तसंच उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. मधुरिमा राजे यांच्या उमेदवारीवरून फार नाट्यमय घडामोडी कोल्हापुरात पाहायला मिळाल्या. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात आज मोठी घडामोड बघायला मिळाली. येथे विद्यमान आमदार जयश्री जाधव यांना तिकीट नाकारण्यात आलं होतं. त्यांच्या जागी काँग्रेसने राजेश लाटकर यांना उमेदवारी दिली होती. पण त्यानंतर सूत्र फिरली आणि पक्षातील वरिष्ठांनी राजेश लाटकर यांची उमेदवारी वेळेवर रद्द करून मधुरिमा राजे छत्रपती यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला. मधुरिमा राजे यांना एबी फॉर्म देण्यात आला होता. त्यानंतर त्यांनी अर्ज देखील दाखल केला. मात्र यामुळे राजेश लाटकर नाराज झाले होते आणि त्यांनी अपक्ष अर्ज दाखल केला होता. दरम्यान काल अर्ज मागे घेण्याची अखेरची तारीख असतानाच मधुरिमा राजे यांनी माघार घेतली. ऐनवेळी त्यांनी माघार घेतल्यानं काँग्रेसची चांगलीच नाचक्की झाली आणि यामुळे सतेज पाटील चांगलेच संतापलेले बघायला मिळाले. दम नव्हता तर उभं राहायचं नव्हतं ना मग, अशा शब्दात आपली नाराजी व्यक्त करत जिल्हाधिकारी कार्यालयातून ते निघून गेले. यामुळे बंडखोर राजेश लाटकर आणि शिंदेच्या शिवसेनेचे राजेश क्षीरसागर यांच्यात लढत होणार हे आता स्पष्ट झालंय. राजेश लाटकर हे पक्षातील महत्त्वाचे पदाधिकारी आहेत. त्यांची नाराजी पक्षाला परवडणार नाही असं सांगत खासदार शाहू छत्रपती यांनी अर्ज मागे घेतल्याचं कारण पुढे केलंय. जर लढायचं नव्हतं तर उमेदवारी घ्यायलाच नको होती, मी माझी ताकद दाखवली असती ना, अशा शब्दात सतेज पाटलांनी आपली नाराजी बोलून दाखवली. ते सुद्धा खुद्द शाहू महाराज छत्रपती यांच्यासमोर. जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज मागे घेऊन मधुरिमा राजे गेल्यानंतर दरवाजातच सतेज पाटील यांनी शाहू महाराज यांना सांगितलं की हे पूर्णपणे माझी फसवणूक केल्यासारखं आहे. माझी फसवणूक केल्यासारखं, पूर्णपणे माझी फसवणूक केल्यासारखं. आधीच निर्णय घ्यायचा होता नाही म्हणून, आम्हाला काय अडचण होती, आधीच निर्णय घ्यायचा होता ना नाही म्हणून. नाही हे चुकीचं आहे महाराज, हे काय बरोबर नाही, मला मान्य नाही. आधीच निर्णय घ्यायचा होता नाही म्हणून ना, मला तोंड कशी पाडायची काय गरज. हे चालणार नाही. मग आधीच नाही म्हणून निर्णय घ्यायचा हवा होता. मला काही अडचण नव्हती, हे चुकीचं आहे महाराज, हे मला मान्य नाही, मला तोंडघशी पाडण्याची गरज नव्हती, अशा शब्दात सतेज पाटलांनी दरवाजातच छत्रपती शाहू महाराज यांना सुनावलं. तसंच बाहेर उभ्या समर्थकांना दम नव्हता तर उभं राहायचं नव्हतं ना मग, मी माझी ताकद दाखवली असती, अशा शब्दात त्यांनी सुनावलं आणि रागारागात निघून गेले. आता छत्रपती घराण्याच्या सुनेबद्दल दम नव्हता तर कशाला झक मारलीस, अशा आशयाचे शब्द यांनी वापरले. एका महिलेचा आणि छत्रपती घराण्यातील सुनेचा हा अपमान आहे असं मत छत्रपती घराण्याच्या समर्थकांचं आहे. सतेज पाटलांना नक्की कोणता माज आहे? महिलेविरुद्ध काँग्रेसची नीच मानसिकता, महिलांविरुद्ध काँग्रेसची नीच मानसिकता आजच्या या घटनेतून पुन्हा एकदा उघड झाली आहे का? छत्रपती घराण्याविरुद्ध दाखवलेली ही रग सतेज पाटलांनी विशाळगडावरील अनधिकृत बांधकाम हटवण्याच्या वेळी का दाखवली नाही? जनता सतेज पाटलांचा आणि काँग्रेसचा माज उतरवल्याशिवाय राहणार नाही. सतेज पाटलांनी ताबडतोब माफी मागावी असा सूर आता उमटताना दिसतोय. त्यानंतर सतेज पाटील यांना त्यांच्या अजिंक्यतारा या कार्यालयाबाहेर आपल्या समर्थकांसमोर बोलताना अक्षरशः रडू कोसळलं. एरवी सतेज पाटील म्हटलं की कोल्हापूरचा रांगडा नेता, साम दाम दंडभेद यापैकी कोणत्याही मार्गानं आपलं राजकीय इप्सित साध्य करणारा नेता म्हणून त्यांची प्रतिमा डोळ्यासमोर उभी राहते. मात्र सोमवारी कोल्हापूरमध्ये त्यांचं एक वेगळंच रूप महाराष्ट्राला बघायला मिळालं. आता छत्रपती घराण्याबद्दल सतेज पाटील यांनी रागारागात काढलेले हे उद्गार आणि छत्रपती घराण्याचा त्यांच्याकडून झालेला हा अपमान, त्यामुळे त्यांनी माफी मागावी असा सूर एकीकडे उमटत आहे. तुम्हाला काय वाटतंय? सतेज पाटील यांनी माफी मागितली पाहिजे का? त्यांच्याकडून छत्रपती घराण्याचा अपमान झालाय का? किंवा कोल्हापुरात ज्या काही या नाट्यमय घडामोडी घडल्या यावर तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.